आशानी इश्क की गली, बस तेरी आहटें मिली। मैंने चाहूँ ना तुझे, पर मेरी एक ना चली। इश्क में निगाहों को मिलती है बारिशें, फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिशें। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं। दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं। दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। में निगाहों को मिलती है बारिशें, फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिशें। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं। दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं। दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। गुस्ताख है ये, डरता नहीं पागल बेबाक है ये। है रकीब खुद का ही इत्तेफाक है ये। इश्क में निगाहों को मिलती है बारिशें, फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिशें। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं। दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं। दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। जो तेरे संग लगी प्रीत मोहे, रूह बार बार तेरा नाम ले। के रब से मांगी यही दुआ, तू हाथों की लकीरें थाम ले। सोजा हात खाली असू दे. नमस्कार करायचा आहे. आमचं सगळं कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी सगळ्या देवता आम्हाला अनुकूल व्हाव्यात. खाली समोर इकडे बघा तो इथे बघा. हे बघा मध्ये गणपती आहे. तिरप्या
नमस्ते 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 नमो नमः ओम आवाहयामि नमो नमः प्रार्थना पूर्वकं नमस्कार सगळे बाकीचे नमस्कार करायचा कर्म संध्याम कुरुत सगळं कार्य आपलं व्यवस्थित पार पडणार आहे त्याच्यात द्यायचे. आपण आता लगेचच विधींना सुरुवात करतो आहोत. एक हात वर करून सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचे म्हणायचे तर नमस्कार करायचा. सगळ्या देशांचे आपण आशीर्वाद घेतो आहोत. हॅलो हॅलो चला आपण आधी थोडीशी प्रस्तावना करते. पूजनाला लगेचच सुरुवात करतो आहोत. आपण आहे लग्न करून बघावं आणि घर बांधून बघावं. की सगळं आहे पण पटकन आता उदाहरणार्थ काडेपेटी नव्हती. सगळं आहे पण इथे कुठे आहे कारण प्रत्येकाला एक जबाबदारी दिलेली असते. काही वेळेला गोंधळ होतो तर हे सगळीकडे होतं. त्यामुळे ही म्हण आहे प्रचलित की लग्न करून बघावं आणि घर बांधून बघावं. हे अनेक अडचणी येऊ शकतात पण त्याच्यावरही आपण मात करून परमेश्वर आपल्या पाठीचे आहेत. आपण सगळ्या गोष्टींवर मात करून इथे आता आपण विधींना सुरुवात करतो आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच आपण सगळ्या देवतांचं पूजन केलंय. पुन्हा एकदा सगळ्या देवतांचं स्मरण करून नमस्कार करूया आपण सगळ्या देवतांना. आणि सोंड हे रूप आपल्याला ओंकारात दिसतं. त्यामुळे ओंकाराचं उच्चारण म्हणजे साक्षात गणेशाचं स्मरण आपण करतो आहोत. सगळ्यांनी मिळून ओंकार म्हणायचा आहे. पवित्र वातावरण आहे. सनई आत्ताच सनई चौघडे इथे वाचतायत आणि आपण सगळे मिळून एकत्र त्रिवार ओंकार म्हणून आवाहन करतो आहोत असा भाव मनात ठेवायचा आहे की हा जो लग्नाचा विधी आपण इथे करतो आहोत तो फक्त दोन्ही कुटुंबीय तर करतातच आहे पण तरीही बाकीचे आपण सगळे आप्त जे आहेत नातेवाईक तर त्यांनी इथे सगळ्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायचे आहेत. आणि वेळोवेळी मी सांगेन त्याप्रमाणे मला सहकार्य करायचं आहे. सगळ्यांकडनं मला सहकार्याची अपेक्षा आहे. आता आपण त्रिवार ओंकाराला सुरुवात करूया. सगळ्या देवतांना नमस्कार करायचा आहे. तर वधू आणि वर दोन्ही कुटुंबांच्या तर्फे मी तुम्हा सगळ्यांचं सुरुवातीला स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. की इथे आपण सगळे आप्त नातेवाईक जवळची सगळी लोक आपण विधींना हजर आहोत तर वेळोवेळी आपण यांना आशीर्वाद देणारच आहोत. तर आजची ही जी आपण पूजा करतो आहोत तर एरवीचं लग्नाचे विधी आहेत ते आपल्याला माहिती असतात की गुरुजी पूजा करतात आणि इथे वर आणि वधू त्यांच्याकडची मंडळी देणं घेणं या सगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या असतात. पण आजची ही पूजा थोडीशी वेगळी आहे. प्रत्येक कृतीचा अर्थ सांगून आम्ही इथे सगळे मिळून पूजा करतो आहोत. तर त्यामुळे सगळ्यांच्या सहभागाने आपण आजची ही पूजा ज्ञानप्रबोधिनीची पुण्यातली जी आमची संस्था आहे त्या संस्थेच्या पद्धतीने करतो आहोत. ही सगळी पूजा आपल्याला माहिती व्हावी त्या उद्देशाने वर आणि वधू दोघांची खूप इच्छा आहे की सगळे विधी आम्हाला माहिती हवे. आपण काय करतो आहोत नुसतेच आपण सगळे विधी करतो पण सप्तपदीचा अर्थ काय कारण नातीशरामी आपण का म्हणतो ते सगळं जास्तीत जास्त समजावून सांगायचा मी प्रयत्न करते. तर आपण सगळे मिळून जो शब्द आहे म्हणजे वाहून नेणे. कोणाला कुठे वाहून नेणे तर वधूला पित्याच्या गोत्रातनं पतीच्या गोत्रात वाहून नेणे म्हणजे विवाह. इतका सुंदर अर्थ आहे आणि म्हणूनच आपल्याकडे कन्यादानाचा विधी सांगितलेला आहे की आजपर्यंत वडिलांकडे ही वाढलेली कन्या विधिवत वराकडे येते आणि म्हणून मग त्या हातावर पाणी की आज एवढी इतकी वर्षानुवर्ष आपल्याकडे असलेली ही मुलगी दुसऱ्याच्या घरी आपण पाठवतो आहोत आणि म्हणून मग ते पाणी एक दान हा शब्द आलेला आहे. पण इथे दान हा शब्द कशा अर्थाने आहे की प्रेमाने प्रेमाला ते दान दिले. तुमच्यात प्रेम निर्माण व्हावं प्रीती निर्माण व्हावी म्हणून तो विधी आपल्याकडे सांगितलेला आहे. आता इथे आजचा जर आजची परिस्थिती बघितली तर अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज असे आपण म्हणूया. तर त्यामुळे कन्यादानाचे विधी करूच या आपण आणि त्यानंतर मग फक्त वर आणि वधूंनी एकमेकांना निवडलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे स्वयंवर जे सांगितलेले आहे त्याचंही आपण इथे उच्चारण करूया. ही एक छान आहे कारण पूर्वीच्या काळी पण स्वयंवर झालेलीच होती. सीतेचं स्वयंवर आहे द्रौपदीचं स्वयंवर आहे की स्वतः पण त्या काळी मुली आपल्याला आपल्या आवडीचा आपल्या बरोबरीचा सगळ्या अर्थाने साजेसा असा मुलगा शोधते किंवा तर त्या अर्थाने हे पण आहे तर आपण तोही विधी छोटासा आहे लगेचच होतो तो आपण इथे करणार आहोत.
तसा हा याच्यामध्ये आपल्याला कन्यादानाचा विधी करायचा आहे. मंगळसूत्र बंधन हा विधी आहे. त्यानंतर लग्नानंतर त्याला आपण अक्षतारोपण असं म्हणतो. त्यानंतर होमाचं आपल्याकडे खूप महत्त्व आहे. इथे आपण योजक नावाचा अग्नीची स्थापना करतो. युज धातूपासून निर्माण झालेला आहे. योजक हा अग्नी म्हणजे काय, तर 2 मन, 2 कुळं, 2 वेगळे वेगळे संस्कार सगळं जोडणारा हा अग्नी. त्यामुळे त्याचं आपण अग्नीचं आवाहन करणार आहोत. आणि मग अग्नीच्या भोवती प्रदक्षिणा जी आहे, लाजा होम आहे. तर लाजा होमामध्ये साळीच्या लाह्यांची आपण आहुती देतो. आता साळीच्या लाह्यांचं आपल्याकडे का महत्त्व आहे की साळीच्या लाह्या या तांदुळापासून बनलेल्या असतात आणि तांदुळाची आपण एका ठिकाणी पेरणी करतो आणि मग काही दिवसांनी दुसऱ्या आणि मग तिला सासरी पाठवलं जातं. मग सासरी आल्यानंतर की जसं आपण एक गुलाबाच्या फुलाचं आपण उदाहरण घेऊया की जसं आपण एखादं छान रोपटं आणतो, मग ते आपण लावतो आणि हळूहळू ते वाढायला लागतं की लगेच ते टवटवीत होणार नाही. त्यामुळे इथे आल्यावर हिच्याकडच्या ज्या काही काय प्रथा आहेत, परंपरा आहेत, ट्रॅडिशन ज्या ज्या काही असेल त्या तू हळूहळू शिकायच्या आहेत की मी असं करायचं आहे, आमच्याकडे असं आहे, तर आता तुमच्याकडे काय आहे, दोन्हीकडचं काय चांगलं आहे ह्याचा समन्वय साधून आपल्याला हे सगळं जमलं पाहिजे. आणि बऱ्याचदा आजकालच्या दृष्टीने विचार केला तर आजकाल मुली शिकलेल्या असतात, मोठ्या झालेल्या असतात, त्यामुळे त्यांची पण मतं तयार झालेली असतात. तर त्यामुळे अशी मतं जरी तयार झाली तरी दोन्ही मिळून समन्वय साधून आपल्याला सगळं करायचं आहे. पूर्वीच्या काळी मुली 8-8, 10-10 वर्षाच्या असायच्या आणि म्हणून मग त्या सासरी पाठवल्यावर सगळं ते तिथलं त्यांचं ऐकत असायचे, कारण मुलींना इतकं काही माहिती नसायचं. पण आता काळ बदललेला आहे आणि म्हणून काळानुसार विधी समजावून सांगून आम्ही हे सगळं कार्य करतो आहोत. आणि लग्न आपण करतो सगळे छान, आपण आता सुंदर सगळ्यांनी आवडले, ट्रॅडिशनल आहे, सगळे आपण वेळा गाठायचा प्रयत्न करतोय. पण संस्कार हा नुसता हे सगळं इव्हेंट वगैरे हे नाहीये. ह्याच्या पाठीमागे तुमच्यावर आता खूप मोठी जबाबदारी दोघांवर आहे. काय जबाबदारी, ते दोन्हीकडची कुटुंब तुम्हाला सांभाळायची आहेत, मनं तुमची सांभाळायची आहेत. हे करत असताना आता सप्तपदी आपण जी करणार आहोत त्याच्यामध्ये दोघांनी मिळून सगळा आनंद घ्यायचा आहे. काय सगळीकडेच काही वेळेला आनंद तर असतोच, पण काही वेळेला दुःख वाटायला आलं तर दोघांनी त्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाहीये. अशा या सगळ्या गोष्टी पुढे आहेत. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की लग्न म्हणजे सगळं हे फोटो आणि हे सगळं आहेच, त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आता तुम्ही दोघं एकत्र येऊन समाजासाठी पण तुम्हाला काहीतरी कार्य करायचं आहे. मग इथे आपण थोर उदाहरणं लक्षात घेतली. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, आज त्यांनी एकत्र येऊन जे कार्य केलं त्या सावित्रीबाईंमुळे आज आपण इथे सगळ्या महिला आहोत, पुढे आहोत. आणि मी पण कदाचित त्यामुळे, नाही तर पूर्वीचं आपण आयुष्य बघितलं तर किती अवघड होतं. त्यानंतर आता आधुनिक, आता तुम्ही ज्या IT क्षेत्रात आहात तर सुधामूर्ती, नारायणमूर्ती एकमेकांची साथ आहे. जेव्हा त्यांनी लग्न केलं तेव्हा दोघांच्या एकमेकांच्या साथीने आज केवढं मोठं कार्य करतात. तुमच्याही हातनं पुढे एखादं असं कार्य होईलही तर त्या दृष्टीने एकमेकांना साथ द्यायची आहे. एखादा दोघं जण नोकरी करतात, एखादा समजा एखादं प्रोजेक्ट पुढे आलं तर तुला जायची वेळ आली तर त्यांनी तुला मदत करायची, तो जाणार असेल तर तूही त्याला मदत करायची. असं सगळ्यांनी मिळून एकमेकांनी, दोघांनी एकमेकांना साथ द्यायचे. त्याच्याबरोबर आपल्या सासरच्या मंडळींचं पण लक्ष द्यायचं आहे, कारण आता असं नाही, ही जबाबदारी येते म्हणजे नवऱ्याबरोबर त्याच्या घरचे सगळे येतात, सासू येते, म्हणजे तुझ्याहीकडे सासू सासरे येतात, सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून सगळं करायचं आहे. आणि एवढी मोठी तुमच्यावर जबाबदारी येते आणि ही समजावून कोणी सांगत नाही, फक्त ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे विधींमध्ये हे सगळं सांगून मी हा विधी करते आहे. तर विवाह हा जो शब्द आहे, वि म्हणजे विचार करा, सगळं विचार करून तुम्ही आता हे सगळं करता आहात. विवाह म्हणजे तसं वागा की जो विचार केला एकत्र आल्यावर आपल्याला काय करायचंय, कसं करायचं. आता तुमच्या आधीच्या पण गाठीबिटी होतच होत्या, त्यामुळे तो विवाह म्हणजे चांगलं वागा. आणि ह म्हणजे जे काही असेल ते हसत खेळत सगळं करायचं, की जरी काही अडचणी असल्या तरी त्याच्यावर मात करून हसत खेळत, की दोघांमध्ये जी काही वाद वगैरे होतील ते 4 भिंतीत आणि बाहेर तुम्ही हसत मुखाने आलं पाहिजे. इतकं तुम्ही आता इतकं जबाबदारी तुमच्यावर येते. आणि म्हणून विवाह हा संस्कार जो आपण करतो की संस्कारांचं आपल्याकडे खूप मोठं महत्त्व आहे. की पवित्र हे बनलेले असते, दगड हा स्थिर असतो. त्यामुळे संसारामध्ये तुझ्या पाठीशी मी कायम उभी राहीन, कधीही तुला तुझी साथ सोडणार आहे, अखंड पाषाणाप्रमाणे तुझ्या पाठीशी मी स्थिर आहे आणि म्हणून तू तो सहाणीवर पाय ठेवणार आहे. असा हा सगळा आपल्याकडे विधी आहे. प्रत्यक्ष विधीत मी माहिती सांगतेच आहे. तसा हा विवाहाचा संस्कार आपण इथे सुरू होतो आहे. त्यामुळे वेळोवेळी सगळे तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देणार आहेत. तर त्यामुळे जसा संसाराचा एखादा रथ चालताना दोन्ही चाकं बरोबरीने चालली की तो यशस्वी घोडदौड होते त्या रथाची, तशी पती आणि पत्नी ही एक रथाची चाकं आहे. त्यामुळे एक जर अडखळला तर दुसऱ्याने त्याला साथ द्यायची. तर दोघांच्या साथीने तुम्ही पुढे गेलात तर खूप सुंदर संसार हा होतोच. असा हा सगळा विवाहाचा विधींचा अर्थ आहे.
आणि मध्ये मध्ये अक्षता रोपण आहे. एकमेकांच्या ज्या तुमच्या दोघांकडनं अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करणार आहात. त्यानंतर नाती चरामी, की दोघं एकमेकांची कायम प्रामाणिक राहणार आहात. परस्परांवर एकमेकांचं प्रेम मैत्री तुमची वाढत राहणार आहे आणि त्याचबरोबर एकमेकांची तुम्ही कायम प्रामाणिक राहणार आहात असाही तिथे मध्ये मध्ये तुम्ही म्हणणार आहात. नाती चरामी याचा जो अर्थ आहे की माझ्या मर्यादेचं किंवा तुझ्या मर्यादेचं आपण दोघांकडनं अजिबात उल्लंघन होणार नाही. जो मान द्यायचा आहे तो तुम्ही एकमेकांना द्यायचा आहे आणि एकमेकांना जितकं आदर देता येईल, मान दिला की मान वाढतो, त्यामुळे जास्तीत जास्त मान द्या आणि मान घ्या. अशा या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेळोवेळी आपण करूया. तसा हा विवाहाचा संस्कार आपण आता इथे करतो आहोत. तर सुरुवातीला आपण सगळ्या देवतांचं आशीर्वाद घेतलेले आहेत पूजनाच्या वेळेला. धर्म म्हणजे समाजात वावरताना जी कर्तव्य आहे ती तुम्हाला दोघांना मिळून पार पडायची आहे. अर्थ म्हणजे सगळ्या अर्थाने पैसा, सगळ्या गोष्टी मिळवणं एकमेकांच्या साथीने, आणि काम म्हणजे सेक्शुअल लाईफ, लैंगिक भावना, त्याच्यासाठीच आपल्याकडे हा विवाहाचा संस्कार सांगितलेला आहे. म्हणजे ते पवित्र बंधन आहे, त्याला सगळ्यांनी इथे मान्यता दिलेली आहे दोन्हीकडच्या ज्येष्ठांनी, आणि म्हणून हा संस्कार आपण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने इथे करतो आहोत. अशी आता आपण संस्काराला सुरुवात आपण करतो आहोत. मन पवित्र होतं, शांत होतं. आता आचमन करताना आपल्या हातावर तीर्थे सांगितलेली आहेत. तर तीर्थे म्हणजे अशी आपण खोलगट मुद्रा करतो, याला गोकर्ण मुद्रा असं म्हणतात. गाईच्या कानासारखा हा भाग दिसतो. आता मध्यभागी पाणी घेतो हे ब्रह्मतीर्थ, इकडनं पाणी प्यायचं आहे हे आत्मतीर्थ, मधल्या बोटानं आपण देवाला पाणी देतो देवतीर्थ. हे 3 तीर्थ आत्ता लागतात. हे ऋषींसाठी वापरतात आणि हे पितरांसाठी आपल्याकडे सांगितलं आहे. करवलीने आपण ऋषींना गंध लावतो, हे आहे देवासाठी. हे आपण मनुष्य प्राणी स्वतःला गंध लावताना वापरतो. तर्जनी पितरांसाठी वापरतात. अंगठा सगळीकडे चालतो, म्हणून आपण विजयी भव असं हे तिलक लावत असतो, असं आपल्याकडे शास्त्र सांगितले आहे. ही अंतर्गत शुद्धी झाली. त्यानंतर तीन वेळा पाणी चौथ्यांदा थांबतो. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्यांदा थांबतो. ओम गोविंदाय. आता यानंतर प्राणायाम करायचा आहे. आता नथ घातली त्यांनी डीप ब्रिदिंग करायचं आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्यांनी प्रणव मुद्रा करायची. उजवी नाकपुडी अंगठी बंद करायची आहे. डावीने श्वास घ्यायचा आहे, उजवीने श्वास सोडायचा आहे. हे अर्ध झालं. पुन्हा उजवीने श्वास घ्या, डावीने श्वास सोडायचा आहे. श्वासाचं नियमन करून परमेश्वराशी एक रूप व्हायचंय. एकाग्रतेसाठी आपण प्राणायाम करतो, त्यामुळे संपूर्ण शरीर आपलं शुद्ध होतं. आपली संकल्प आपण म्हणणार आहोत. आपण कोणत्या दिवशी, कोणत्या वारी, कोणत्या नक्षत्रावरती पूजा करतो आहोत. थोड्या थोड्या हातात अक्षता घ्यायच्या. महानगरे, नाशिक महानगरे, अद्य विलंबी नाम संवत्सरे, मार्गशीर्ष मासे, कृष्ण पक्षे, सप्तमी तिथौ, शुक्रवासरे, पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे. आता तू म्हणायचंय मम पुत्रस्य, तुम्ही दोघांनी म्हणायचंय मम कन्यायाः, आणि आमच्या मुलीचा, आणि तुम्ही दोघांनी म्हणायचंय मम, पुन्हा मम. आता सगळ्यांनी मिळून म्हणायचंय गृहस्थाश्रम, स्वीकारपूर्वक धर्म, अर्थ, काम, सिद्ध्यर्थम, विवाह संस्कारम करिष्यामहे. सगळे मिळून करतो आहोत म्हणून करिष्यामहे. की आपण आता इथे आज सप्तमी आहे, शुक्रवार आहे, आजचं पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. आजच्या या दिवशी तुम्ही म्हटलंय की माझ्या मुलाचा इथे आम्ही विवाह संस्कार करतोय. तुम्ही म्हटले आमच्या कन्येचा, आणि या दोघांनी म्हटले कारण सज्ञान हे आहेत त्यामुळे तेही म्हणू शकतात की आमचा विवाहाचा संस्कार इथे होतोय. तर हा जो आपण संस्कार करतो, पाणी घेऊन मधल्या बोटानं अक्षता तांब्यात सोडायचं. संकल्प केला म्हणजे आपलं कार्य सगळं पूर्ण होतं. तुमच्या
इच्छा आकांक्षा परिपूर्ण संपन्न होऊ दे. सगळ्यांनी तुम्हाला आशीर्वाद. शिवोहम शिवोहम माझ्यामध्ये देवाचं रूप आहे आणि म्हणून मग इथे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत आणि आज नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या नजरा यांच्याकडे आहेत. थोडासा ताण येतो तर त्यामुळे इथे जरा घट्ट बांधायचे म्हणजे ते दाबलं जातं डोकं आणि जरा त्रास त्या मानाने कमी होतो, थकवा कमी येईल आणि म्हणून मुंडावर बांधायची आपल्याकडे पद्धत आहे. हा, तुम्ही पण सरका ना ताई. जवळ सरका. समोर बघा. खाली घ्या, इथे घ्या. एक मिनिट. इथे बघा. एक हात तो एक इथे बघा. आणि म्हणून फोटो या गोष्टीला महत्व आहे. त्यामुळे जिथं महत्व आहे ते आपण सगळं करतच आहोत. देवतांच्या आपण आशीर्वाद पूजा केली आहे. पुन्हा एकदा देवांना सगळ्या स्मरण करायचं आहे. सगळ्या देवतांचं, गणपती आणि कुलस्वामिनीचं. कर्म समृद्ध्यम कुरुत आहेच नेचर. त्यामुळे आपल्याला आशीर्वाद हा आहेर जो आहे तो भरपूर द्यायचा आहे. ह्याच्यात आपल्याकडे अजिबात बजेट नाहीये. त्यामुळे मोठ्या स्वरात मला आशीर्वाद हवा आहे. कारण बऱ्याचदा एखादा आहेर आपण देतो तर साधारण एवढं माझं बजेट आहे असं आपण सांगतो म्हणजे हे, किंवा काही वेळेला आपल्याकडे जी डबल वस्तू झाली ती देऊ शकतो. पण इथं आपल्याला तसं काहीही करायचं नाहीये. जास्तीत जास्त शुभेच्छा आणि आशीर्वाद ही आपली शिदोरी आहे ती कायम राहते. कारण आशीर्वादच्या वतीने सगळ्यांच्या इथे डोक्यावर मी अक्षता घालणार आहे. अक्षता असा शब्द आहे. क्षत म्हणजे भोग, ज्याला भोग पडलेल्या नाहीत अशा अखंड अक्षता. इथं जे धान्य असतं त्याला केळी लागली की भोकं पडतात पण तांदूळाचा तुकडा पडतो. भवंतो ब्रुवंतु. इथे यांनी म्हटलंय की सुजय नावाचा यांनी म्हटलंय माझा हा मुलगा आणि तुम्ही दोघांनी म्हटलंय की अंकिता नावाची आमची ही कन्या. त्या दोघांनी म्हटलंय की मी सुजय आणि मी अंकिता. तुम्ही सगळ्यांनी मी म्हटलंय की या दोघांचा विवाह संस्कार आम्ही इथे करतो आहोत. तर त्यासाठी आजचा दिवस पुण्याचा हो, सगळं स्वस्तिक्षेम असावं आणि सगळं कार्य सफलतापूर्वक संपन्न व्हावं असा आर्थिकची अडचण होऊ शकते आणि म्हणून ही म्हण आली. तसं काही नाहीये. ब्रह्मा विष्णू महेश महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सगळं आपण 3 आकड्याला स्वतःचं महत्व आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या आवाजात शुभेच्छा इथे द्यायच्या आहेत. सगळ्यांनी पुण्याहम ओम पुण्याहम ओम स्वस्ती ओम स्वस्ती ओम कर्मरुध्यता ओम कर्मरुध्यता ओम कल्याणमस्तु ओम कल्याणमस्तु ओम श्रीः अस्तु ओम श्रीः अस्तु इति भवन्तो ब्रुवन्तु इति भवन्तो ब्रुवन्तु. तुम्ही 3 वेळेला आशीर्वाद मागितले. सगळे किती मोठं कल्याण हो. श्रीही म्हणजे लक्ष्मी आणि बरोबर सरस्वती भरभरून तुमच्याकडे निवास करू. पुन्हा एकदा जागेवरनं सगळ्यांना नमस्कार करायचा आहे. समोर डोळे नका लावू. दाखव हात लाव. इकडे दाखव हात लाव. इथे बघा. समोर दाखव.
फक्त उभं राहतं नाही असं मागे हा, सावकाश घ्या आणि त्यानंतर थोडंसं स्वयंवर जे म्हटलं तो एक विधी होईल. आता इथे हा जो आपण विधी करतो आहोत तर याला अवक्षारण पण म्हणतात. की आता हे जे पाणी हे घालणार आहेत की सगळे तिच्याकडे असलेले गुण हे सगळे घेऊन तुमच्याकडे ती येते आणि आता हे कसलं आहे, प्रेमाने दिलेला हे दान आहे. तर ते आता विधींमध्ये अर्थ सांगेन त्यावेळेला कळेलच. तर आता तुम्ही म्हणायचंय वधूच्या तुम्ही म्हणायचंय गणेश नामनः गणेश नामना प्रपौत्राय प्रपौत्राय नरहर नामनः नरहर नामना पौत्राय पौत्राय सुप्रिया सुप्रिया तथा च तथा च संजय संजय नामनः नामना पुत्राय पुत्राय सुजय सुजय नामने नामने वराय वराय त्र्यंबक त्र्यंबक नामनः नामना प्रपौत्रीं प्रपौत्री विठ्ठल नामनः विठ्ठल नामना पौत्रीं पौत्री संध्या संध्या तथा च तथा च अनिल अनिल नामनः नामना पुत्रीं पुत्री अंकिता अंकिता नाम्नीं नामनी कन्यां कन्या गृहिणीपद गृहिणीपद स्वीकार स्वीकार पूर्वक पूर्वक धर्म धर्म अर्थ अर्थ काम काम सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थम तुभ्यमहम तुभ्यमहं संप्रददे. संप्रददे. तुम्ही आता काय म्हटलंय या सगळ्या सुजय नावाचा हा युवक याला तुम्ही असं म्हटलंय की त्र्यंबक यांची पणती विठ्ठल यांची नात ना. संध्या आणि अनिल मी आमच्या दोघांची ही कन्या अंकिता नावाची ही मुलगी ती विधीपूर्वक दिली जाते आहे असा या मंत्राचा इतका मोठा अर्थ आहे की अवक्षारणही याला संस्कार करतोय. तुम्ही परत म्हणायचंय कन्या कन्या प्रतिगृह्णातु प्रतिगृह्णातु भवान म्हणजे या कन्येचा आपण स्वीकार करावा असं तुम्ही म्हणता आहात. आता फोटो घ्या. 3 वेळेला पाणी तुम्ही द्यायचंय, पाणी घालायचंय. अवक्षारण हो. किंवा त्यांना हवी असेल तर धार धरू द्या किंवा पळीने पाणी धार एकदम तुम्ही काकू पुढे 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 या पुढे. ओके स्माइल ठेवा जरा. ओम स्वस्ती. ओम स्वस्ती. हे म्हण मी हिचा मी हिचा पत्नी म्हणून पत्नी म्हणून स्वीकार करतो. स्वीकार करतो. त्यांच्याकडे बघून तर आता इथे तुम्ही दोघांनी मिळून म्हणायचंय की आता हे पत्नी म्हणून स्वीकार करतो. पण तरीही आता हे दोघं आता हे पुढचं कामे नत्वा प्रतिगृह्णामि काम एतत्ते वृष्टी असि द्यौस्वा ददातु पृथ्वी प्रतिगृह्णातु. याद्वारे तू असं म्हणतोय की आपण मला आपली कन्या देत आहात, तथापि हे कन्यादान कोणी कोणाला दिले तर प्रीतीनेच प्रीतीला हे दान दिले. प्रीतीस दान देणारी आणि प्रीतीच दान घेणारी हे वधू तू प्रीती सागरात प्रवेश कर. प्रेमानेच मी तुझा स्वीकार करतो. हे कामदेवा हे सर्व तुभ्यं भद्रमया दत्ता भद्रमया दत्ता पुत्र पौत्र प्रवर्धिनी पुत्र पौत्र प्रवर्धिनी धर्मेच धर्मेच अर्थेच अर्थेच कामेच कामेच नातिचरितव्या नातिचरितव्या त्वया इयं. त्वया इयं. तुम्ही असं म्हटलंय या श्लोकाद्वारे की हे वरा माझ्या वंशात उत्पन्न झालेली आणि तू एकनिष्ठ राहायचे असं इथे त्यांनी म्हटलंय. आता तू म्हणायचंय नातिचरामी म्हणजे मी हिच्या मर्यादेचे उल्लंघन करणार नाही. असा हा शब्दशः अर्थ आहे. तर आता ज्येष्ठांना नमस्कार करा. थोडा वेळ तुम्ही तुम्ही दोघं इतका महत्त्वाचा आहे आणि आज स्वयंवर आहे. कन्यादान केल्यामुळे तुम्हाला खूप मोठं तुम्ही आपल्याकडे पूर्वापासून सांगितलेलं आहे. एवढं मोठं तुम्ही ती गोष्ट वाढवणारी करा म्हणून इथे आपण म्हणणार आहोत. तर हा एक विधी चालणार आहे ना खरं आवडेल. गणेश प्रपौत्रम नरहर नामनः पौत्रम सुप्रिया तथा च संजय नामनः पुत्रम प्रपौत्री विठ्ठल नामनः पौत्री संध्या तथा च सुप्रिया आणि संजय यांचा हा पुत्र सुजय नावाचा हा युवक सुजय नावाच्या युवका त्र्यंबक यांची मी पणती विठ्ठल यांची मी नात संध्या आणि अनिल यांची मी कन्या अंकिता नावाची ही मी पती म्हणून तुमची इथे मी निवड करते. आपण पत्नी म्हणून
इथे स्वीकार तू करायचा आहे अशी ती विनंती करते की मी पती म्हणून तुमची निवड केलेली आहे असं ती इथे म्हटली आहे. आता तू म्हणायचंय सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. कामेच न अतिचरितव्या त्वया अहम. की तू काय म्हटलंय, धर्म अर्थ आणि काम या तिन्हीमध्ये तुमच्याकडून मर्यादेचे उल्लंघन न हो आपण एकमेकांशी एकनिष्ठ राहू. मला एकदा झालं, आता हे पुन्हा एकदा तू म्हणायचंय धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. आणि हे दोघांनी एकमेकांकडे पाहून म्हणायचंय. तू म्हणायचंय धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरितव्या त्वया अहम. तू म्हणायचंय धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी. 3 वेळेला आपण वचने दिली आहेत, कायम आपण नाही. असा हा नातिचरामीचा अर्थ आहे की आपण ते पुस्तकं वगैरे सगळी वाचतो, पण मुख्यतः शब्दशः अर्थ आहे की दोघांनी एकमेकांचा मान ठेवायचा आहे, दोघांनी एकमेकांची एकनिष्ठ राहायचं आहे आणि मर्यादेचं उल्लंघन की हे खूप महत्त्वाचं आहे की अपशब्द येता कामा नये, मान दिला पाहिजे, तर खूप सुंदर आपला संसार सगळा होऊ शकतो. हे बोल रिंग तथास्तु. आता तू म्हणायचंय यज्ञो मे कामः समृद्धताम. घालायच्या तू घालायच्या तथास्तु. आता तू म्हणायचंय श्रियो मे कामः समृद्धताम. म्हणजे आता संपत्ती, कारण पूर्वीच्या काळी मुली कमवायला बाहेर पडत नसायच्या म्हणून ऐश्वर्य. आता तू म्हणायचंय धर्मो कामः समृद्धताम. आता धर्माविषयी नुसता धर्म म्हणजे रिलिजन असा अर्थ नाहीये. ते काय आहे की तो जे काय करणार आहे, म्हणजे आता आपल्याकडे वेगवेगळे संस्कार असू शकतात किंवा कर्तव्य आई वडिलांचे किंवा सगळ्या समाजाप्रती जे काही कर्तव्य आहे ते पार पडत असताना तू त्याला साथ देतेस. तो हे मोठं आहे की धर्म म्हणलं की फक्त रिलिजन आपल्या समोर येतात ते नाहीये. आपल्याकडे धर्म अर्थ काम हे जे आपण म्हणतो आहोत त्यातलं अतिशय महत्त्वाचं की कर्तव्यपूर्ती त्याला काय काय करायचे, हे आई वडिलांकडे लक्ष द्यायचे, दोन्हीकडे सांभाळायचे, सगळ्यांना त्यांची मुलं सांभाळायची, त्याला ऑफिसला जायचं, या सगळ्या. आता पुढची इच्छा काही माहिती नसतं आणि त्यामुळे इतकी मोठी जबाबदारी आज तुमच्यावर पडते. आणि कर्तव्यामध्ये धर्मामध्ये एकमेकांना सांभाळून घ्यायचं, त्या काय जबाबदाऱ्या त्याच्या आहेत, तुझ्या आहेत, त्या दोघांच्या साथीने त्या पार पाडायच्या आहेत. धर्म झालं, अर्थ आता झालं आणि आता काम तुमचं जे आहे की मुलं प्रजा कशी निर्माण करायची, तर लगेच थोडा विचार विनिमय करून एक स्वतः स्टेबल झालात की तुम्हाला पुढची प्रजा 1 किंवा 2 हे आता सांगणं कर्तव्य आहेच. कारण बऱ्याचदा आता लिंक वगैरे जे काय आलेलं आहे आपण एवढे शिकलेलो आहोत, आपली पण प्रजा चांगली पुढे 1 मुलगा किंवा मुलगी किंवा 2 असे निर्माण झाले पाहिजे आणि त्यासाठी हे सगळं आपण आता या म्हणणार आहोत. तर त्याच्यामध्ये तू म्हणायचंय प्रजा मे कामः समृद्धताम. म्हणजे माझी आहे संततीची इच्छा पूर्ण हो. अक्षता थोड्याशा म्हण तथास्तु. कारण हल्ली हा खरोखर इतका आता 3रा भाग जो आलाय ना, खरोखर ते खूप सुंदर आहे उदाहरण. मुंबई पुढे मुंबई की खरंच मुलींनी हा विचार करायचा आहे, नाही तर मग तुम्हाला पुढे संतती निर्माणच होणार नाही. त्यामुळे थोडासा तो जे कालावधी आहे तो त्याच्यासाठी द्यायचाच आहे आणि तू इच्छा ती पूर्ण करणार आहे की जे काही मुलं बाळजी होणार आहेत तर व्यवस्थित त्यांची वाढ करणं मागितलेलं आहे. आणि मग शेवटी यशात तुला जे काही पुढे प्रमोशन वगैरे मिळणार आहे तर हाही तुला मदत करणार आहे. त्याला मिळताना तू उजव्या हातात अक्षता घ्या आणि एकमेकांच्या डोक्यावर वाहायच्या. दोघांनी म्हणायचंय यशो मे कामः समृद्धताम. की यशप्राप्तीसाठी एकमेकांना तुम्ही साथ देणार आहात. म्हणा दोघं तथास्तु. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहे. सगळ्यांनी माझ्या मागून म्हणायचंय वधूवरांनो गृहस्थाश्रमासंबंधीच्या तुमच्या सर्व अपेक्षा परिपूर्ण हो. सिद्ध करून ही वाटी आहे ना, त्याचा फोटो काढायचा. तुमच्या काळी ही नवी नवरी आहे कळावं. ऐका जरा, मी सांगते काहीतरी.
आपल्याकडे वाट्या उलट्या ज्या घालायची पद्धत आहे, 16 दिवस, कोणी 1.25 महिना, कोणी 1.25 वर्ष ठेवतं. तर ही वधू आहे नवीन लग्न झालेली, ते कळावं म्हणून होते. तर आता तसं काही नाहीये, त्यामुळे आता आपण शास्त्र करूया आणि मग तिला हवं तेव्हा ती बदलू द्या. त्याला काहीच फारसा आधार नाही शास्त्रीय. आता तू ते घालायचंय. आता समोर धर. एक सूत्रम मांगल्य संयुक्तम कंठे बध्नामि ते प्रिये सौभाग्य प्रीती सौहार्दम द्योतकम सुमनोहरम. झाली का? फोटो सगळ्यांचे पोस्ट देऊन झाली आहे ना? घाल आता. सावकाश घाल, ते मागे सगळं सामान. सेंटरला करा समोर. करू का नीट? हां करा ना. हा समोर इकडे. समोर एकमेकांकडे बघा. चेन वगैरे दिली जायची. हे प्रेमाचं बंधन आहे की त्याने जसं तुला घातलंय तसं तू पण त्याला हे चेन आता देऊ शकते. घाल त्याच्याकडे. टाळ्या वाजवूया आपण मग. ते मागून घट्ट केलं, आत घालून टाक. तर बरोबर अंगठ्याच्या शेजारच्या बोटात काही तू देणार आहे तिला किंवा तू घालू शकतेस. तर हे काय आहे? तर याचा अर्थ असा आहे की आता हे त्यांचं सेक्शुअल लाईफ सगळ्या अर्थाने चांगलं राहावं त्या दृष्टीने हे द्यायचे असतात. आणि इथे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत की इथे आपण हे जे घालतो चांदी, तर त्याचा दाब सगळ्या आपल्या स्त्रियांच्या ग्रंथीवर पडतो. पिट्युटरी ग्रंथी किंवा सगळ्याच अर्थाने युटरस वगैरे आपलं चांगलं आणि सगळ्या चांगल्या गोष्टी होतात. म्हणून हे हा दागिना घालायची आपल्याकडे पद्धत आहे अंगठ्याच्या शेजारच्या पद्धत. तू घालायचं. पाणी ग्रहण, त्यानंतर हवन आपण ताज्या वस्तूंवरती आता शेकहँड करायचंय. आपण पुढचा विधी करतो आहोत पाणी ग्रहण. पाणी म्हणजे हात, एकमेकांचा हात दोघांनी हातात घेतलाय. तर हा जो मंत्र मी म्हणणार आहे वराच्या तुझ्या वतीने, तर हा एका महिलेने मंत्र रचलेला आहे. हा जो आता मी मंत्र म्हटला हा सुमारे 10,000 वर्षापूर्वी सूर्या सावित्री नावाच्या एका महिलेने रचलेला आहे. ही एक पूर्वापार कथा आपल्याकडे सांगितली. अश्विनी कुमाराशी लग्न करायचंय आणि मग त्यावेळेला तो मंत्र ती स्वतः रचते आणि त्या अश्विनी कुमार देवतेला म्हणायला देते. तो हा मंत्र असा म्हटलाय. त्याचा अर्थ आहे असा की हे वधू आपला भाग्योदय व्हावा यासाठी मी तुझा हात हातात घेतोय. माझ्या बरोबर तू वृद्धापकाळापर्यंत राहावेस. गृहस्थाश्रमातली गृहस्थाश्रम जो सुरू आहे ती
सगळी कर्तव्ये योग्य रीतीने पार पडावीत म्हणून मग अर्यमा, सूर्य आणि इंद्र या देवतांनी तुला माझ्या स्वाधीन केलेले आहे असा या मंत्राचा अर्थ. ओम स्कंदाय स्वाहा स्कंदाय इदं नमः. स्वाहा म्हटलं की थोडं थोडं तूप घालायचं. जात वेदसे अग्नय इदं नमः. सगळं अग्नीसाठी जे इंधन जे आहे ते सगळ्या अर्थाने चांगलं लागू दे. आम्हाला पण सगळं अन्न इंधन सगळ्या चांगल्या गोष्टी प्राप्त होऊ दे म्हणून जात वेदसे अग्नीला आपण इथे इदं नमः. ओम सोमाय स्वाहा सोमाय इदं नमः. ओम अग्न आयुष पवसे आसोर्जमिषं नः आरे बाधस्वदुष्णाम स्वाहा. की आमचे जे कोणी पुढे शत्रू होतील त्यांना आमच्यापासून दूर कर. आम्हाला सगळ्या अर्थाने चांगलं संरक्षण लाभू दे अशी तू प्रार्थना केली. ओम इमाम अग्निस्त्रायतां गार्हपत्यः प्रजाम् अस्तेन दीर्घमायुः अशून्योपस्ताधीरतामस्तु माता पौत्रम् आनन्दम् अभिप्रबुद्धिताम् इयं स्वाहा. अग्नये गार्हपत्याय इदं नमः. की वधूचं संरक्षण होऊ दे, तिला दीर्घायुष्य लाभू दे. गोपी यत् दंपती समन्ता प्रणोषि स्वाहा. अग्नय इदं नमः. की आम्ही एकनिष्ठ कायम राहू. आम्हाला दोघा पती पत्नींना कायम. ओम अर्यवणं देवं कन्या अग्निं अयक्षत सहितां देवो अर्यमा चातुरमृता स्वाहा. अग्नये अर्यवणे ओम देवो वर्णः चातुरमृता स्वाहा. वरुणाय अग्नय इदं नमः. पुन्हा एकदा ते ओम उषणं देवं कन्या अग्निं अयक्षत सहितां देवो नमः. वहावहे प्रजां प्रजनयामहे संप्रियो रोचिषु सुवनस्य मानौ जीवेव शरदशतं. समोर यायचंय आणि त्या सहाणीवर तू पाय देऊन उभी राहायची असा सांगता ठेवायचा. विकी मी पण आहे, विकी मी पण आहे. इमं अस्मानम् आरोह अस्मा इव त्वं स्थिराभव सहस्रपुत्रन्यातः अभिषिक्तपुत्रन्यतः. अरे मला पूर्ण पण घेऊ दे ना. पाच थोडेसे दूर करायचे. म्हणजे काय तर आपल्याकडे एक काही गोष्टी असतात की हल्ली फोन किंवा सगळ्या गोष्टी खूप प्रगतशील झालेल्या आहे. तर दुसऱ्या दिवशी नंतर आता आयांचा पण हस्तक्षेप जरा जास्त असतो. म्हणजे हे समाज प्रबोधन आहे, माझं वैयक्तिक कोणाशी काही मत नसतं. सगळ्यांनी ऐकायचं. आम्ही हे अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे असं आहे आता फोन वगैरे की मुलगी सासरी गेली की दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच आईचा फोन असतो की काय ग कसं काय चाललंय. इतकं आता आपण जवळ आलेलो आहोत. पूर्वीच्या काळी वर्षांनी काही वेळेला भेटलं जायचं. तर माझं आवर्जून हे सांगणं आहे समाज प्रबोधन हे मुख्य काम आहे की हल्ली या गोष्टींमुळे मुलांचा आता त्यांना त्यांचे निर्णय काही घ्यायचे आहेत. त्यांना जिथे जाते आहे तिथल्या काही गोष्टी ते हळूहळू ते ॲक्सेप्ट करणार आहे. त्यामुळे इकडनं म्हणजे मी स्वतःही ही गोष्ट पाळलेली आहे की वैयक्तिक माझं काही याच्यात नाही स्वार्थ, पण एक समाज प्रबोधन म्हणण्याच्या दृष्टीने की मुलगी सासरी गेली की लगेच तिला आईनी दुसऱ्या दिवशी किंवा तिने पण आईला सांगायचं असं झालं तसं झालं नाही. पण जेव्हा तुझं सगळं तिथे स्थिरसावर झालं की तू फोन करायचा. नाही तर हल्ली इतकं या प्रमाण वाढलेलं आहे की काही मुली स्वतः तिथे जाऊन शिकतील काही करतील असं होतच नाही. मग आमच्याकडे असं आहे मग माझी आई असे करायची असं नाही. आता आपल्याकडे आपण असं करून बघूया का असं आता हेच तू कर्तव्यामध्ये किंवा जे काही आपण आत्ता केलं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. संसार आपल्याला चांगल्या अर्थाने टिकवायचा आहे की धुसफूस नको. चांगल्या अर्थाने सगळं अगदी प्रेमाने आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून आता हे जे प्रदक्षिणा घातली की माहेरची जी बंधनं आहेत ती आता मी हळूहळू कमी करणार आहे आणि सासरी मला एकरूप व्हायचं आहे. आणि त्यासाठी आपण साडीच्या लायाच्यात घातल्या आहे की इकडनं आता साडीच्या लायांचं मी मगाशी महत्त्व सांगितलं की आधी आपण पेरणी करतो मग लावणी करतो. तसं आता पेरणी झाल्यावर लावणी जी होते की इथे तू रुजलीस छान किंवा हळूहळू तू तिकडचं काही गोष्टी आणू शकतेस. पण इथे रुजत असताना सारखंच तिकडचं काही गोष्टी आल्या तर इथे राहताना यांना पण वाटू शकतं ना असं सासरच्या लोकांना. तर त्यामुळे ही गोष्ट आणि आता तुला नंतर घरी गेल्यावर लक्ष्मीपूजन जे होणार आहे
की लक्ष्मी आली की तिचं पहिल्यांदा पूजन होईल, पण नंतर तिने सगळं सांभाळायचं आहे. त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या, सगळ्या मी माझं मला या गोष्टी बाजूला ठेवून आपण आपल्याला या गोष्टी जास्त पाळायच्या आहेत आणि म्हणून आपल्याकडे या विधींचं महत्त्व आहे. आता बघा की अहम पृथ्वीत्वं सामहं भुक्त्वं तौ इह विवहावहे प्रजां प्रजनयावहे संप्रियो सुमनस्य मानो जीवेव शरदशतं. पुन्हा साणीवर पाय इमं अश्मानम् आरोह अश्मा इव त्वं स्थिरा भव सहस्वपृतन्यासह अविशिष्टपृतन्यतः. की हा जो कमी जास्त काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी अखंड उभी राहीन असं एकमेकांना तुम्ही वचन देता आहात, म्हणून हा विधीला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. पुन्हा तिसरी प्रदक्षिणा. ओम अमोहम अस्मि सात्वम असि अमोहम जौ अहम पृथ्वीत्वं सामहं भुक्त्वं तौ इह विवहावहे प्रजां प्रजनयावहे संप्रियो सुमनस्यमानो जीवेव शरदशतं. इमं अश्मानम् आरोह. परत साणीवर पाहिजे. आता दोघांनी मिळून त्याला या सगळ्या अशा प्रजापतय इदन्न मम. जोर से छोड़ना मत. हाँ जोर और जोर से, जितना जोर से. एक्सप्रेशन नॅचरल आना चाहिए. ते हसताय अजून. एक मिनिट. सुजय. झाले का फोटो? सुमते सर्वते आहुतीना कामानां आता प्रदक्षिणा घालायची. ऑर्डरला नाशिकला ते ये ना, मग फोन कर मला उद्या येणार. हां बोल. अरे वा. आहे ती अशी बाजूला करायची, हां बोटांनी बाजूला अंगठ्याने, आणि मग दुसरं पाऊल त्याला आणून टेकू. तिन्ही चालले की तिच्याबरोबर तू चालायचं. माहिती आहे सकस पौष्टिक सगळ्या गोष्टी. त्यानंतर जी कला आहे की असं आपल्याकडे म्हणतात की एखाद्याच्या मनात उतरण्यासाठी पोटातनं मार्ग जातो. तर छान छान सगळा स्वयंपाक घरी करायचा आहे. अन्न छान, त्याच्यासाठीचं पहिलं पाऊल आहे अन्न लाभासाठी चांगल्या प्रकारचं अन्न. तर तू म्हणायचंय आता पहिलं पाऊल टाकायचं. आपण सुपारी घरात बाजूला करायची. क्या बनवा. आणि दुसरं पाऊल द्विपदी भव त्वं मे सहव्रता भव. दुसरं पाऊल आहे आणि बौद्धिक शक्ती प्राप्त करण्यासाठी तू असं म्हटलं की आपण दुसरं पाऊल टाकायचंय. तिसरं पाऊल आहे धनवर्धनासाठी. म्हणायचंय रायस्पोषाय त्रिपदी भव त्वं मम सहव्रता भव. धनवर्धनासाठी संपत्ती मिळवायची आहे, तिचं रक्षण करायचं आहे आणि सहविचाराने संपत्तीचा विनियोग करायचा आहे. मग आपण ऐश्वर्य प्राप्ती म्हणजे आता तुम्ही जी संपत्ती कमावणार आहात ती दोघांच्या विचाराने ती संपत्ती खर्च करायची आहे. की जो काही खर्च करतो तो त्याला सांगायचा आहे, तोही तुला सांगणार आहे. त्याच्यासाठी हे एक दिलाने तिसरं पाऊल टाकायचं आहे. चौथं पाऊल आहे सुख संपदी भव चतुष्पदी त्वं मम सहव्रता भव. म्हणजे विविध सुखांचा अनुभव एक दिलाने तुम्ही घेणार आहात. त्यासाठी चौथं पाऊल टाकायचं. पाचवं पाऊल आहे सत्रे ते संतू जरा दक्षी असं. म्हणजे काय म्हटलंय की दोघं मिळून आपल्याला उत्कृष्ट एखादी संतती. आता इंग्लिश मीडियम असल्यामुळे शब्दाच्या अर्थ सांगतो की चांगली मुलं म्हणा आपल्याला मिळते आणि त्यासाठी आपण पाचवं पाऊल टाकायचं. ती संतती व संपत्ती अशा गोष्टी डोक्यात येतात. म्हणून म्हटलं की पुत्र किंवा पुत्री, मुलगा किंवा मुलगी चांगली व्यवस्थित चांगलं दीर्घायुष्य होईल असं सगळं आणणार. त्या मुलाला मुलीला शिक्षण सगळं आपल्याला देता आलं पाहिजे.
आजकालच्या काळानुसार वेळ काढता आला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं नीट योजना करून तुम्ही 5वं पाऊल टाकलेलं आहे. पुढे करणार आहात 6वं. आता विविध सुखांसाठी म्हणायचे ऋतुभ्य षट्पदी भव त्वं मम सहव्रता भव. 6वं पाऊल टाक सुखासाठी की सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेला काही वेळेला एकटं राहायची वेळ आली तरी आता माझ्याबरोबर ही असते किंवा हा असता तर असे पण प्रसंग असतात. या सगळ्या वेळी एकमेकांची साथ तुम्ही देणार आहात. त्याचं हे पाऊल 6वं होतं. आता 7वं पाऊल आहे. 7वं पाऊल आहे सखा सप्तपदी म्हणजे काय तर मित्रत्वासाठीचं. त्याच्यात बघून म्हण शेवटी सखा त्वं मम सहव्रता भव. 7वं पाऊल टाकायचं आहे. सगळ्यांनी ऐकायचं आहे. सप्तपदीतलं 7वं पाऊल यांनी इथे दोघं जण चाललेले आहेत. सप्तपदी त्यांची आता इथे पूर्ण झालेली आहे. तर शेवटचं पाऊल सखा असं त्यांनी म्हटलंय. सखा म्हणजे मित्र. तर मित्रत्वाचं नातं हे जे आहे त्याच्यामध्ये तू मे नसतं, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ हे नसतं, की तुझ्यासाठी मी हे करीन हा तिथे अर्थ आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त जो सॉरी म्हणतो त्याला पण ह्याच्यात महत्त्व आहे. त्यामुळे आता दोघांनी कोण जास्त सॉरी म्हणतंय त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. कारण असेच संसार खरोखर चांगले टिकतात. आपण म्हणतो की लग्न आपण खूप लावतो, खूप आम्ही करतो, पण ते टिकणं हे तुमच्याच हातात आहे. त्यामुळे तुम्ही कसं वागायचंय हे सांगणं पुरोहिताचं कर्तव्य आहे की तुमचं हित कशात आहे. आणि म्हणून प्रत्येक शब्दाची तोड किंवा 7वं पाऊल आपण इथे म्हटलंय की सप्तपदीला अर्थ काय आहे. 7 रंग इंद्रधनुष्याचे आहेत. नंतर 7 सूर आहेत. 7 जन्माची 7 आहे की 7 आकड्याला 7 फेरे आहेत. खूप आपल्याकडे या गोष्टींना सप्त व्याहृती आहेत. ओम पृथ्वी अप तेज वायू या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ओम भू ओम भुवा या सगळ्या अशा 7 गोष्टी एकत्र 7 जन्म अशी दोघांची साथ असणार आहे. त्यामुळे हे मित्रत्वाचं नातं दृढ व्हावं त्यासाठी यांनी दोघांनी हे 7वं पाऊल टाकलंय. तर आता आजकालच्या काळानुसार जर आपण बघितलं तर दोघेही नोकरी करत असतात, कमावत असतात, सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा बाहेर तुम्ही जाता की बऱ्याचदा मुलींना पण हल्ली जावं लागतं, मुलांना जावं लागतं. आता मुली पण या क्षेत्रात मागे नाही आहेत ही सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे आपण असं म्हणूया की ज्या वेळेला दोघं राहाल तर बऱ्याचदा असं होतं की आता आम्ही बाहेरची पण जी मुलं लग्न लावण्यासाठी इथे येतात इंडियात तर त्यावेळेला आम्ही आवर्जून सांगतो की जे अमेरिकेमध्ये सगळे मुलं सगळ्यांनी घरात काम करायचं असतं, पण तीच मुलं इथे आली की पुरुषप्रधान संस्कृती जी आपली आहे की मी आम्ही काम करणार, मी आता दमून आलोय, मग मला सगळं हातात दिलं पाहिजे. तर इकडे आपल्याकडे आयांनी हे लाडवून ठेवलेलं असतं. मी जनरली बोलतेय, कोणावर हे वैयक्तिक नाहीये. तर आपण असं म्हणूया की मी तुझ्यासाठी काय करेन की जितकं तुम्ही ओताल द्याल प्रेम तितकं तुम्ही द्या तेवढं तुम्हाला मिळेल. की मी नाही करणार, हे मी काम केलं ते तू कर असं नाही करायचं. याचा अर्थ एखाद्या लट्टा आहात त्याच्यावर प्रेम वाढत जातं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. आणि समजा कधी तो लवकर आला आणि तुला ऑफिसमधनं यायला उशीर झाला, तुम्ही दोघंच असलात तर तो पटकन चहा करून तुला देऊ शकतो. तसंच तू पण या गोष्टी तुम्ही जर केल्या तर हल्ली आता या गोष्टी होत आहेत आणि हे व्हायलाच पण आला तर नाही कधी चहाचा कप दिला तर त्यांनी आईला आधी चहा द्यावा आणि हे पण गरजेचं आहे. कारण असं होऊ शकतं की माझ्यासाठी यांनी कधी नाही केलं आणि आता बायकोचं पुढे पुढे करतोय, याच्यामध्ये मुलाचं सँडविच होऊ शकतं. तर या गोष्टी सगळ्यांनी टाळायच्या आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि नाती प्रेमाने आपल्याला टिकवायची आहेत. त्यामुळे प्रेम जेवढं वाढेल तेवढ्या गोष्टी आपल्याला कशा कृतीतनं हे दिसून येतं. साधी नुसती ऍक्शन केली की मी हे करतो तर अगदी बायका आणि इतक्या अगदी म्हणजे भावनिक हे होतात की बापरे मला चहाची ऑफर किंवा माझ्यासाठी हे केलं इतकं. आता आपण आशीर्वाद देणार आहोत. सगळ्यांनी यांना आशीर्वाद द्यायचे. मी सांगते ते सगळ्यांनी माझ्या मागणं म्हणायचंय. तुम्ही दोघे एकत्र चाललात तुमच्या गृहस्थाश्रमात तुम्हा दोघांचे वागणे एकमेकांना अनुकूल आणि जोडीदाराचा उत्साह आणि शक्ती वाढवणारे हो. पैसा व्यसने व्याभिचार इत्यादी गोष्टींमधून तुम्हा दोघांमध्ये कधीही कलह होऊ नये. तुम्ही दोघे एकमेकांची प्रतिष्ठा राखून सहविचाराने एक दिलाने व्हा. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. सप्तपदी सगळ्यांनी तुम्हाला या सगळ्या आशीर्वाद दिलेले आहेत. अशी
एक आत्मा असे दृढ मैत्रीचे नाते तुम्हा दोघांमध्ये निर्माण हो आणि उत्तरोत्तर अधिकाधिक समृद्ध होत जावोत. कळलं काय तुम्ही पावलं चालून काय देवस्य त्वा सवितुः प्रसवे अश्विनोर्बाहुभ्याम् उष्णो हस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चसा अभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसे अन्नाद्याय ॐ भूर्भुवः स्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिश्च अस्तु. अर्थ मी सांगते संपत्ती, यश आणि भरपूर अन्न प्राप्त व्हावे म्हणून हा अभिषेक केला. जलबिंदूंचा हा अभिषेक तुमच्यासाठी अमृत वर्षासुर आणि तुम्हा शांती, समृद्धी आणि संतोषाचा लाभ होवो अशा अर्थाचा हा सगळा मंत्र होता. सगळ्या देवतांना, सगळ्या इथल्या उपस्थितांनी प्रार्थना केली आहे. सगळ्या देवाचं तुम्हाला भरभरून सगळ्या गोष्टी देणार आहेत, प्राप्त होणार आहेत. सगळ्यांना एकदा देवतांचं स्मरण करून नमस्कार करा. म्हणूनच काकांना एकदा जागेवरनं असं नमस्कार करा. आणि इकडे ज्येष्ठ तुम्ही सर्व शांती 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 रे. स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जून येती रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जून येती रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले.
दूल्हा बन गया ओए, बन गया साडा बरखुरदार, घोड़ी चढ़ गया ओए, चढ़ गया छटके मोटर कार, सेहरा सज गया ओए, ओ सेहरा सज गया जलवेदार, दुल्हनिया द्वार खड़ी, सजन संग जाने को तैयार, नच ले ओए, ओ नच ले ओए, ओ यारा हो, ओ मित्रा हो। तेरे द्वारे पे आई बारात, ओ तेरे द्वारे पे आई बारात, प्रेम के मोती लुटा दे नैन स्वागत में बिछा दे, प्रेम के मोती लुटा दे नैन स्वागत में बिछा दे, हो जरा आदर के साथ तेरे द्वारे पे आई बारात, बारात तेरे द्वारे पे आई बारात। दिल्ली का राजा आया, वरने को मधुपुर की रानी, होने को है आज पूरी इनकी अधूरी कहानी। रुडे विनायक महे चिंतामणी सेवरे तिलकं ललाट पटले वेणुगरे कंगणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्यता मङ्गलं शुभमङ्गल सावधान। मी हिंदू मम हिंदू राष्ट्र अवघ्या, राष्ट्रात हिंदूपण, त्यासाठी झटणे तयास्तव जिणे, त्यासाठी हे बंधन, ते हे आज स्मरा नियोजित करा, द्या चेतना अंतरा, जेणे होईल हिंदू राष्ट्र विजयी, कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान। कावेरी जलयू महेंद्र तनया, चर्मण्वती वेदिका, क्षिप्रा वेद्रवती महासुरनदी, ख्याता जया गंडकी, सावधान शास्त्री आश्रमचार्य जे कथयिले, त्या मार्गो उत्तम, झाली भद्रतया विवाह विधिने, स्वीकारुणी सौख्यदा, मांगल्य व्रत सावधान रसदा, कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान। यन्मंगलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसभारामलं चन्द्रबलं तदेव, विद्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपते देवं स्मरामि सुमुहूर्त सावधान। हो हो हो
माझ्या जगण्याला पंख फुटले. हे फुला संग नाचताना रंग सारे वाचताना हे डोळ्यामध्ये तूच साचली. पैंजणांचं वाज नाही, जीव घेईलाच नाही. पापणाची फुलं नाचली, पाखरांची बोलताना वाऱ्यावरी चालताना जगण्याला पंख फुटले. हे माझ्या जगण्याला पंख फुटले. इश्क हो गया, मुझे पता है तुझको भी हो गया है ना. जीव गुंतला तुझ्यात, तूच तू तना मनात. सोडवू कसा तो सांगना, तुझेच स्पर्श मलमली तुझ्याच चाहुली. एवढं सारखी तुझी तुझीच का. जीव गुंतला तुझ्यात, तूच तू तना मनात. सोडवू कसा तो सांगना, तुझेच स्पर्श मलमली तुझ्याच चाहुली. एवढं सारखी तुझी तुझीच का. मुकेच होती शब्द सारे, मुक्या मुक्याच भावना. समोर तू अजून किरे, पुन्हा तुझा भास हा. जिथे न तू तिथेही, कुठून सांग येई तो गंध त्या तुझ्या मिठीतला. उधाण हे सुखाचे की खेळ या मनाचे, सतावती मला तुझ्या विना. जीव गुंतला तुझ्यात, तूच तू तरा मनात. सोडवू कसा तो सांगना, तुझेच स्पर्श मलमली तुझ्याच चाहुली. ही एवढं सारखी तुझी तुझीच का. मिटून पापण्या मी पाहते तुला, सुखावते मनी सरा. जिथे न तू तिथेही तुझ्या सुरात साथ दे एकांत वेळा. ताल बावऱ्या स्पंदनाचा ऐकू येतसे सारखा. काय मागणे या क्षणाचे, सांगना सांगना सांगना. जीव
सोडवू कसा तू सांगता तुझेच स्पर्श मलमली तुझ्याच चाहुली ही ओढ सारखी तुझीच का क्षणी वाटे कुणी अपुला हे वेड जे स्वप्नातुनी जपला दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे नकळत कधी या ओठांवरी येते कहाणी नव्याने जुनी हो बहरात फुलत दिन रात झुरत क्षण एक भुलत प्रेम हे सुखाने वाट पाहिल तेही आनंदाने तू भेटणार रोज रोज नव्याने तू भेटणार रोज रोज नव्याने तू भेटणार रोज रोज नव्याने तू भेटणार रोज रोज नव्याने
बिल्लोरी चांदण्या कानात माळून भरले आभाळ होऊन कधी कधी बरसून ये, कधी कधी हमसून ये, कधी कधी दाटून ये ना जरा. कधी कधी सांगून ये, कधी कधी ना सांगता, कधी कधी फसवून ये ना जगाला साऱ्या. क्षण साधही देतील रे मुक्याने, तू भेटणार रे रोज रोज नव्याने. श्वासात भरून आण कधी फुले होऊन ये तूच कधी तिन्ही ऋतू. बोटाने दूर कर बटाया लाजेच्या गालावरी रान दवाचे. कधी कधी वेचून ये, कधी कधी न्हाऊन ये, कधी कधी बिलगून ये ना जरा. कधी कधी हरवून ये, कधी कधी शोधून ये, कधी कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या. मग प्रीत ही बहरेल रे विरहाने, तू भेटणार रे रोज रोज नव्याने. मग प्रीत ही बहरेल रे विरहाने, तू भेटणार रे नव्याने. पाहिले स्वप्नसे साजरे भायला, चांदणे उमलले, चंद्रही उगवला. जागण्या रात दे, साथ दे तू मला, हात हातात दे, साथ दे तू मला. हो स्पर्श नात्यातले दरवळू लागता, मोहरू दे मला, पांघरू दे तुला. हो भान हे हरपू दे, साथ दे तू मला, हात हातात दे, साथ दे तू मला. पारिजाता परी गंध हा सांडला, वेचण्या हे ऋतू साथ दे तू मला. हो धुंद बेधुंद हा क्षण धुके भारला, विसरता मी मला, साथ दे तू मला. सप्तरंगातूनी सौख्य हे उधळता, पावलो पावली भास भासता. चालण्या वाट दे, साथ दे तू मला, हात हातात
हवीशी मला तू हवीशी आज कळले अरे तू घ्या ते मी आठवते मी बनवतेय आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अंकिताचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. हा उखाणा रिपीट झालेला आहे. माईक पाहिजे, माईक पाहिजे. बरोबर. आणा माईक, आणा माईक, आणा तो माईक द्या ना, माईक. माहेरचे सासरचे सगळेच आहे हौशी, माहेरचे सासरचे सगळेच आहे हौशी, सुजयचं नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी. छान छान. हे बाई, ती जेवढ्या वेळा घेते तेवढ्या तुला घ्यावा लागणार आहे. पक्ष्यांचा थवा उडाला आहे ऑलरेडी. पाठांतर सुरू आहे. नाव घ्या नका करू गजर, अंकिताचं नाव घ्यायला मी सदैव आहे हजर. आता तुम्ही परत इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून, सुजयचं नाव घेते नागरीची सून. खोकळ्या गाते स्वरात, मोर नाचतो तालात, अंकिताचं नाव घेताच मी हसतो तालात. तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी. तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी. हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती, तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळते. सोबतीने चालते भोवताली वाहते, बंध जुळले या मनाचे त्या मनाशी. हो तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी. पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला, मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला. काय जादू सांगना हरवुनी जाता पुन्हा, कोवळेसे ऊन आले सावलीशी. तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी. बन्नो रे बन्नो मेरी चली ससुराल को, अखियों में पानी दे गई, दुआ में मीठी गुड़ धानी ले गई.
मलाई वही ठंडी पुरवाई रास्ता देखे दूधों की मलाई वही मिट्टी की सुराही रास्ता देखे टूटी चारपाई वही ठंडी पुरवाई रास्ता देखे हाँ दूधों की मलाई वही मिट्टी की सुराही रास्ता देखे गुड़िया रे गुड़िया तेरा गुड्डा परदेसिया जोड़ी आसमानी हो गई शगुन पे देखो शादमानी हो गई हाय गुड़िया रे गुड़िया तेरा गुड्डा परदेसिया जोड़ी आसमानी हो गई शगुन पे देखो शादमानी हो गई रे कबीरा जा रे फकीरा यूं न जा आजा तुझको पुकारे तेरी परछाइयां रे कबीरा जा रे फकीरा यूं न जा कैसा तू है निर्मोही कैसा हर जाइया बच्चे से खान माश को दिल में रुक साथ म्यान बाई जानो बच्चे से खान माश को दिल में रुक साथ म्यान बाई जानो बच्चे से खान माश को उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना दहलीज ऊंची है ये पार करा दे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे मुड़ के ना देखो दिल भरो 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 फसलें जो काटी जाए उगती नहीं है बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है फसलें जो काटी जाए उगती नहीं है बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है ऐसी विदाई हो तो लंबी जुदाई हो तो दहलीज दर्द की भी पार करा दे
बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो। उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का,